हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता आपण फर्स्ट निफ्टीचा स्टॉक बघूया. तर निफ्टीच्या इंडेक्समध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेलं होतं आणि हेड अँड शोल्डर पॅटर्न बनल्यानंतर इथं ब्रेकआउट आला होता आणि ब्रेकआउट आल्यानंतर इथं कॉन्सोलिडेशन केलं होतं. ज्यावेळेस इथं ब्रेकआउट आला होता तेव्हा मी सांगितलं होतं इथं कॉन्सोलिडेशन करण्याची शक्यता आहे. कॉन्सोलिडेशन केल्यानंतर इथं एक ट्रायंगल, छोटंसं ट्रायंगल पॅटर्न तयार झालेलं होतं. पण इथं जी ट्रेंड लाईन आहे इथं सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन निफ्टी ही वरती गेलेली आहे. तर याचं टार्गेट आहे 25,225. हे टार्गेट आपण निफ्टीचं बघू शकतो. नंतर सेकंड इंडेक्स आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये बघा इथं ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं. इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर इथं बघा ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं आणि इथं ब्रेकडाऊन देण्याचा प्रयत्न करत होता, पण ब्रेकडाऊन न देता बँक निफ्टी वरती गेलेली आहे. म्हणून टार्गेट 54,409 अजूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. सपोर्ट सपोर्ट सपोर्ट. नंतर हा डेली चार्ट आहे. नंतर पुढचा इंडेक्स आहे मिड कॅप. तर मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा मिड कॅप इंडेक्स मध्ये एक आपण सपोर्ट इथं काढलेले होते आणि टार्गेट आपण बघितलेले होते. नंतर इथं बघा मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की इथं स्टॉकने एकही मागचा प्रिव्हियस लो ब्रेक न करता हा मिड कॅप निफ्टी वरती गेलेली होती. नंतर इथं मी सांगितल्याप्रमाणे रेड कॅन्डल तयार झालेली होती आणि इथं ब्रेकडाऊन दिलेला होता. ब्रेकडाऊन दिलेला होता, पण इथं ब्रेकडाऊन न देता हा स्टॉक मध्ये खरेदी झालेली आहे आणि पुन्हा मिड कॅप निफ्टी ही वरती गेलेली आहे. म्हणून टार्गेट ही 61,031 पर्यंत येण्याची कोशिश करेल. पण इथून जर याचा लो जर ब्रेक केला तर 56,000 पर्यंत मिड कॅप निफ्टी येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे दोन पॉसिबिलिटी आहेत. नंतर स्मॉल कॅप निफ्टी बघा. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये ही बुलिश होते आतापर्यंत. इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता, करत होती पण केला नाही. आणि इथं ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की इथं एक मोठी रेड कॅन्डल बनू शकते त्याप्रमाणे बनलेली होती आणि या रेड कॅन्डलच्या खालीच जी मिड कॅप निफ्टी आहे ती क्लोज झालेली आहे. तर अशा प्रकारे क्लोज झालेली होती आहे, पण इथं काही खरेदी झाल्यामुळे, स्टॉक खरेदी झाल्यामुळे स्मॉल कॅप निफ्टी वरती गेलेली आहे आणि इथं एक डोजी पॅटर्न बनलेला आहे, पण इथं पुन्हा इथं खाली येण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे आपली ही स्मॉल कॅप निफ्टीचे हे अनालिसिस आहे. नंतर पुढचं आपण आता बघूया ब्रेकआउट स्टॉक. तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे एरीज. एरीज स्टॉक मध्ये हा मंथली चार्ट आहे आणि मंथली चार्ट वर हा ब्रेकआउट देत आहे. रेजिस्टन्स 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 आणि इथं हा ब्रेकआउट आलेला आहे. व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत. टार्गेट आता स्टॉकची प्राइस आहे 387 रुपये 9 पैसे. आपण इथं याचा स्टॉप लॉस साठी लागेल, कारण मंथली चार्ट आहे. 350 पर्यंत स्टॉप लॉस होणार आहे आणि 550 रुपये याचं टार्गेट आहे. पुढचा स्टॉक आहे सीआरएम सिल्क. तर सीआरएम सिल्क मध्ये हा सुद्धा मंथली चार्ट आहे आणि मंथली चार्ट मध्ये कप अँड हँडल पॅटर्न बनलेलं आहे आणि कप अँड हँडल पॅटर्न मध्ये बनलेले असताना इथं व्हॉल्यूम सुद्धा खूप जबरदस्त आलेले आहेत आणि कॅन्डल बघा, कॅन्डल सुद्धा मोठ्या मोठ्या कॅन्डल्स यामध्ये झालेल्या आहेत. स्टॉकची प्राइस आहे 969 रुपये आणि स्टॉकला आपण टार्गेट इथं 959 रुपये लावून, तर 959 नाही, आपण इथं टार्गेट लावू शकतो 950 पर्यंत आणि 950 पर्यंत टार्गेट लावू शकतो आणि स्टॉप लॉस हा 1100 रुपये पर्यंत जाण्यास तयार आहे, कारण हा मंथली चार्ट आहे. तर स्टॉकचं नाव आहे सीआरएम सिल्क. नंतर पुढचा स्टॉक आहे प्लॅटिनम. तर प्लॅटिनम इंडस्ट्रीमध्ये बघा इथं सपोर्ट इथं रेजिस्टन्स आणि
इथं ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करत आहे स्टॉकची प्राइस आहे 487 रुपये 30 पैसे. हा डेली चार्ट आहे आणि डेली चार्ट मध्ये आपण स्टॉप लॉस लावू शकतो 480 रुपये आणि टार्गेट आहे 540 रुपये. थर्ड स्टॉक आहे प्लॅटिनम इंडस्ट्री. त्यानंतर आता एक फोर्थ स्टॉक मी म्हणजे यामध्ये 5 स्टॉक घेतलेले आहे. तो 4 स्टॉक हे याच्यासाठी घेतलेला आहे की आपण हा BDL हा स्टॉक इथं सजेस्ट केलेला होता आणि BDL स्टॉक ज्यांनी घेतलेला नसेल त्यांनी अनालिसिस करून हा स्टॉक बघू शकता. तर इथे एक मॉर्निंग स्टार पॅटर्न बनलेला आहे आणि त्यानंतर मॉर्निंग स्टार पॅटर्न बदल्यानंतर इथं मी सांगितलेलं होतं त्यानंतर स्टॉक मध्ये 2 कॅन्डल तयार झालेला आहे आणि स्टॉक हा वरती जाण्यास तयार आहे. स्टॉकचं फर्स्ट टार्गेट असणार आहे 1783 रुपये. 1783 ते 1740 मध्ये स्टॉकचं टार्गेट हे येऊ शकतं. नंतर पुढचा स्टॉक आहे ICICI बँक. ICICI बँक मध्ये एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे आणि इथं बघा सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथे ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे. स्टॉकची प्राइस आहे 1344 रुपये. स्टॉकला 1320 रुपये स्टॉप लॉस लावून 1400 रुपयापर्यंत टार्गेट हे बघू शकता. फिफ्थ स्टॉक आहे ICICI बँक. फर्स्ट आपण बघितलं निफ्टीचा चार्ट, सेकंड बघितला बँक निफ्टीचा, नंतर मिड कॅप निफ्टी, स्मॉल कॅप निफ्टी, नंतर स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक बघितला इरिस, नंतर पुढचा आहे सेराम सिल्क, थर्ड आहे प्लॅटिनम, नंतर इंडस्ट्री, नंतर BDL, भारत डायनॅमिक, नंतर ICICI बँक. तशा प्रकारचे आपण ब्रेकआउट स्टॉक बघितलेले आहेत. तर असे ब्रेकआउट स्टॉक जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.